देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्यात. वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीत घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरांमधील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे. आयटी क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत आहे. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. नोकर भरतीचा फोकस एआय आणि डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावरती राहणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा प्रवास भाडा आता 15% वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दरानं प्रवास करावा लागेल हे निश्चित. बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खतांच्या किंमत वाढीची भेट मिळणार आहे. नवीन वर्षात खताचे 50 किलोचं पोतं किमान 255 रुपयांनी महागणार आहे. ऐन ऊस लावणीच्या आणि भरणीच्या हंगामात खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं डिसेंबरमधील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. 1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात एलपीजीच्या किमतींपासून ते ईपीएफओ पर्यंत नियमांचा समावेश आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडली जाणार आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4, कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या केल्या. त्यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टर्बो या कंपन्यांनी आता मेट्रो डबे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत. बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवर देखील सीसीटीव्हीची नजर असणार आहे. यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे. राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील बस आगारांची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी करड कलर कोडची घोषणा केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू असेल. राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल. या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 मातांनी लाभ घेतलाय. गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत. 9 पैकी 4 भूखंडांवरती 2,394 घरं बांधली जाणार आहेत. या भूखंडांवरती 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ई लिलाव पद्धतीनं केली जाईल. राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000च्या वर संशयित रुग्ण आढळले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे. मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3,000 जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते. सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीनं मोठी झळाळी निर्माण केली. देशामध्ये वर्षाअखेर 850 टन म्हणजेच 51,000 कोटींची तर मुंबईसह उपनगरात सुमारे 300 टन म्हणजेच 18,000 कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली. मुंबईकरांची वर्षभरात पिझ्झाला पसंती मिळाली आहे. गेल्या वर्षभरात 35 लाखांहून अधिक ऑर्डर्स पिझ्झाची झाली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरनं शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिलं जातं. ही योजना योग्य पद्धतीनं सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला गेलाय. नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी अनेकांनी हॉटेल्स, रिसॉर्ट, चायनीज कॉर्नर, फार्म हाऊस या ठिकाणी बेत आखलेत. पण 31च्या दिवशी निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवरती अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. अशा विक्रेत्यांवरती तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. नव्या वर्षात 2 सूर्य आणि 2 चंद्रग्रहण असून यातील एकच खग्रास चंद्रग्रहण आणि 2 सुपरमून दिसणार असल्याची माहिती
खगोल अभ्यासक डॉ. सोमण यांनी दिली. या वर्षात 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं अशी 4 ग्रहणं होणार असली तरी 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण तितकंच भारतातून दिसणार असल्याचं सोमण यांनी सांगितलं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये आल्यामुळे दस्तुरी नाका इथून ई रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकारक होतोय. मात्र ई रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटक करतायत. मुंबईतल्या राणीच्या बागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि 2 लांडग्यांचं आगमन होणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयानं गेल्या 1.5 वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एकूण 10 लाख रेशन कार्ड धारक असून त्यापैकी 17,000 अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेले 9 महिने एप्रिलपासून साखर खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असून लाभार्थ्यांना वंचित राहावं लागलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची चादर असून धुलीकणांमुळे श्वास घेणं सुद्धा अवघड झालंय. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून फिरतायत. बीकेसी मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरती दिसतेय. पिंपरी शहरातील रस्त्यावरती महापालिकेची सातत्यविषयक कामं सुरू असल्यामुळे अशा रस्त्यांवरती यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 8ही कार्यालयातील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जातील. दादरमधल्या शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढला जाणार आहे. जेसीबीच्या मदतीनं 9 इंच मातीचे थर काढले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागानं पालिका प्रशासनाकडे सादर केलाय. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. अभिवादन कार्यक्रमाला राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतुकीत बदल केले जाणार आहेत. म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यामुळे अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी शिखर तक्रार निवारण समिती आहे. मुंबईत कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे का, मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याचं मत गोरेगाव वासियांनी व्यक्त केलंय. अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी ग्रामीण पोलीस दलानं 6,000 पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलाय. तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जाणार आहे. भारतीय रेल्वेनं 2024 मध्ये 6,450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण आणि 8,550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण केलं. तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यात आलाय. रविवारी सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवरती देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीत देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. नागपूरमध्ये सण आणि खासगी समारंभांसाठी रस्त्यावरती मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची काही खैर नाही. कार्यक्रमासाठी विनापरवानगी मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल केला. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकलेत. गेल्या 5 वर्षात काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमातून 1.48 लाख कोटी रुपये कमावण्यात आले. 2023-24 मध्ये सर्वात कमी 16,507 कोटी रुपये मिळालेत. राज्यात आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती प्रकल्प बसवले असून एकूण क्षमता 2,738 मेगावॅट आहे. उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे. IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बेंचनं लिगसी प्रकल्पासाठी 21 कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. संस्थेतनं शिक्षण घेतलेल्यांना 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली. तळीय दरडग्रस्त कुटुंब अद्यापही घरापासून वंचितच आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घरं न मिळाल्यास राहत्या कंटेनरमध्येच आत्महत्या करू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. घरासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा घरं मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झालेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या वडजी येथील शेतकऱ्यांना 1 एकरावर निशिगंधा फुल शेतीवरती रोटावेटर फिरवला. फुलांना योग्य दर मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना शेतीवर ट्रॅक्टर फिरवला.
जळगावच्या ममुराबाद शिवारात शासकीय योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यामुळे शेतात संपूर्ण पाणी शिरलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. मनमाडमध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे तब्बल 23 गावातील 300 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. जवळपास 172 हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झालंय. त्यामुळे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज बंद ठेवण्यात आलेत. बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे. अमरावतीत लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्यात आलाय. 6,584 मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5,000 प्रमाणे 3,17,00,000 रुपये जमा करण्यात आले. अनुदान वितरणात अमरावती जिल्हा अव्वल ठरलाय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी वाहतूक पोलीस शाखेनं ड्रंक अँड ड्राईव्हच्या तपासणीला सुरुवात केली. या अंतर्गत नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये अशा सूचना दिल्या जात आहेत. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी वन परिक्षेत्रामध्ये रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या 5 पैकी 3 आरोपींना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. 2 आरोपी फरार झाले असून अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवती यात्रेनिमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविक जेजुरीत दाखल झालेत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची आज सोमवती यात्रा आहे. यावेळी खंडोबाची पालखी करा स्नानासाठी गडावरून मार्गस्थ होईल. करा स्नानाआधी धार्मिक विधी केल्यानंतर स्नान घातलं जाईल. रायगडमधील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले. समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शन असा योग साधत पर्यटक भाविकांनी हरिहरेश्वर इथे दर्शनासाठी देखील गर्दी केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरती लाखो पर्यटक दाखल झालेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात 3 मुलींनी आपल्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अवघ्या 30 मिनिटात पोलिसांचा 3 मुलींचा कट पोलिसांनी उधळून लावला आणि 3घींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नगर पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावरती अवजड सामानाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतोय. मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत. शिरूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये सध्या सकाळी नंदीबैलवाले दारोदारी फिरून आपली कला सादर करताना दिसत आहेत. तर आपल्या दारात आलेल्या नंदीबैलाची पूजा बळीराजा शेतकऱ्यांकडून होत असून त्याला गोडधोड खाऊ घालताना नंदीबैलवाल्याला धान्य दिलं जात आहे. गेल्या 2 दिवसात झालेला अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे रबी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. जळगाव, धुळे, सांगली या 3ही जिल्ह्यामध्ये सुमारे 2,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. सोलापूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा बसलाय. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. प्रथमच मावळ तालुक्यात पांढऱ्या झेंडूची लागवड करण्यात आली. सद्यस्थितीला पडणारी थंडी या पिकांना अनुकूल असल्यामुळे चांगला फायदा होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहितीमध्ये 77,000 एकराची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील नेमकं क्षेत्र किती असा प्रश्न उपस्थित झालाय. सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यामुळे आंबेमोहोर तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक व्हायला सुरुवात होते आणि आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे.